तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या काका पुतण्यांचा फोटो पहिल्यांदाच एका बॅनरवर झळकताना दिसलाय। युवा सेनेकडून हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स तयार करण्यात आले असून 13 जून रोजी होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 14 जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काका पुतणे आता एका बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतात। दोन भावांमध्ये एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता कुटुंब एकत्र येताना दिसतंय। पुन्हा एकदा वेदांशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर सेना भवनासमोर हे बॅनर लागलेले आहेत। 13 जूनला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं हे दोन्हीही काका पुतणे सध्या एका बॅनरवर असल्याचं आपल्याला दिसतंय। वेदांतकडे पुन्हा एकदा जाऊयात। वेदांत, एकीकडे राजकीय समीकरणं जुळत असल्याच्या चर्चा सुरू असताना कुटुंब सुद्धा एकत्र येतंय की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण का वाढदिवसाच्या बॅनरवर काका पुतणे एकत्र दिसतायत। खरं तर हे पहिल्यांदाच होतंय, कारण सेना भवन इथे आपण बघतोय, हा सेना भवनचा परिसर आणि अगदी सेना भवनच्या समोर हे बॅनर आपल्याला पाहायला मिळते। आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला आहे, राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरे पुतणे आणि काका यांचं एका पोस्टरवर येणं आणि ते पण युवा सेनेनं हे पोस्टर लावलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलंय तर आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँडच चालणार। म्हणजे पदाधिकाऱ्यांचं सुद्धा एक प्रकारे ते युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसतंय। पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनोमिलन होताना दिसतंय आणि जसं आपण आतापर्यंत बघितलं, पवार काका पुतणे आपण बघितले होते, ठाकरेंमध्ये राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे काका पुतणे आपण बघितले होते आणि आता पोस्टरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत, त्या बॅनरवर एकत्र पाहायला मिळतात। आपल्यासोबत युवा सेनेचे काही पदाधिकारी आहेत, आपल्यासोबत प्रदीप सावंत आहेत। तुम्ही हे पोस्टर लावलंय, दोघांनाही शुभेच्छा देत आहेत, जवळ आले आहेत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना, कारण पहिल्यांदाच असं पोस्टर काका पुतण्यांचं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे। आम्ही एक शिवसैनिक म्हणून आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत। बाकी जे काही पक्षप्रमुख आमचे डिसिजन घेतील ते, पण वाढदिवस योगायोगाने 13 आणि 14 आहे म्हणून शिवसैनिक म्हणून आमच्या भावना आम्ही व्यक्त केल्या। राज ठाकरेंना पण शुभेच्छा दिल्या हो, कुठे कुठे लावणार आहात? इथे एक सेना भवन म्हणजे मेन खरं तर हा सगळा मोक्याचे माहीम विधानसभेतली जागा असतील त्या ठिकाणी लावले जातील। तीर्थाच्या समोर सुद्धा लावलं जाईल। येस जाईल, लावला जाईल। मनसेकडनं काय प्रतिक्रिया मिळेल याला? नाही, हे आमच्या भावना आहेत, म्हणजे मी एक शिवसैनिक म्हणून या भावना व्यक्त केलेल्या आहेत। बाकी MNS काय करतील हे त्यांचा प्रश्न आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारे उघडपणे भावना व्यक्त केल्या जातात शिवसेनेकडनं। हो, एक शिवसैनिक म्हणून आणि एक युवा सैनिक म्हणून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी या भावना व्यक्त केली। तिथे लिहिलं की आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरात सर्व सामान्य मराठी माणसाची इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं। त्या दृष्टीने जर का ते एकत्र आलेत तर 100% संपूर्ण ठिकाणी ठाकरे पण लावण्यात मदत केली आहे पोस्टर? नाही, त्यांनी लावण्यात नाही मदत केली आहे। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की शिवतीर्थ समोर सुद्धा हे पोस्टर लावलं जाईल आणि दादरमध्ये सेना भवन आणि इतरत्र सुद्धा अशा प्रकारचे पोस्टर्स लावले जातील, ज्यामध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकाच पोस्टरवर पाहायला मिळतील। आणि आपण खाली बघतोय आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार, म्हणजे एक प्रकारे शिवसेनेकडनं सकारात्मक प्रतिसाद या